हल्द्वानीतील कथित शुद्धीकरणाच्या निषेधार्थ जालन्यात मुंडन आंदोलन करण्यात आलंय। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भीमशक्तीचं तीव्र निदर्शन, लांबलीला मैदानाच्या कथित शुद्धीकरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। संविधानिक मूल्यांच्या रक्षणासाठी प्रतिगामी प्रवृत्तींचा निषेध करण्यात आलाय। उत्तराखंडमधील हल्द्वानी येथील रामलीला मैदानाच्या कथित शुद्धीकरणाच्या घटनेच्या निषेधार्थ जालन्यात भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं मुंडन आंदोलन करण्यात आलंय। जिल्हाध्यक्ष प्रकाश घुले यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलंय। मल्लिकार्जुन खरगे यांच्या भाषणानंतर रामलीला मैदानावर गोमूत्र शिंपडून कथित शुद्धीकरण करण्यात आल्याचा आरोप होता। या घटनेच्या निषेधार्थ आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत सामाजिक समता, बंधुता आणि संविधानिक मूल्यांच्या रक्षणाची मागणी केली आहे। आदेशाने आंडोर साहेबांच्या आदेशाने आज आम्ही मुंडन आंदोलन करत आहोत आणि यापुढेही जर असे अन्याय वाढवून तर आम्हाला रोडवर उतरून भीमशक्ती संघटना ही महाराष्ट्रभर आंदोलन छेडेल आणि या सरकारला सलोख पळो असं करावं लागेल असे आमचे भीमशक्तीचे आदेश होणार आहेत। आणि तरी या भाजप सरकारचा आम्ही धिक्कार आणि निषेध करत आहोत। आणि भाजप सरकार हे ज्या या देशात गलिच्छ राजकारण करत आहे, त्या ठिकाणी मल्लिकार्जुन खरगे साहेब ज्या ठिकाणी कार्यक्रमाला गेले तिथं त्यांनी गोमूत्र शिपून तिथं जर त्या घटना करत असेल त्याला स्वच्छ करण्याचे पवित्र, तर ह्या घटनेच्या बद्दल आम्ही तीव्र निषेध करतो आणि त्या भाजप सरकारचं इथून पुढं जाहीर निषेध करतो।